ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सतत पाऊस पडतोय आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान होते। फळबागा असतील, त्याचबरोबर भाजीपाला असेल आणि इतर सोयाबीन, कापूस हे पिके असतील यासह फुलशेतींचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी दिवाळी आणि दसरा सण लक्षात घेता झेंडूच्या फुलांची लागवड करतात, मात्र याच झेंडूच्या फुलांचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे ते झेंडूचे फुलाची झाडं जे आहेत ते कोळमडून पडलेली आहेत, मोडून पडलेली आहेत आणि हे फुलं सगळे सडत आहेत, झाडं कुजत आहेत। त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान होत आहेत। आपल्यासोबत काही फुल उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। नेमकी काय परिस्थिती आहे, किती एकरवरती झेंडू होता आणि नुकसान काय झाले आता? आता बघा, हे 1 एकर झेंडू लावलेला आहे मी। असा हे अवस्था झालेली आहे याची। कृषी मंत्री साहेब म्हणतात असे हे लावा, झेंडू लावा, आणि हे बघा कशी अवस्था झालेली आहे। आता काय करायचं, मी 2 लाखाचं कर्ज घेतलंय आणि हे झेंडू लागवड केली, त्याला 50 ते 60 हजार रुपये खर्च झालेला आहे। आणि बघा आता ही अवस्था, आता काय करायचं, आता कर्ज कसं भरायचं, आता काय गांजा लावायचा का मी कर्ज भरण्यासाठी? सरकारनं सांगावं काय करायचं ते। कुठंतरी झेंडू उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत, कारण की नुकसानच तसं झालेलं आहे। पूर्णतः झेंडूचं शेत जे आहे ते कोळमंडलेलं आहे। काय मागणी असणार आहे झेंडूच्या फुलाला, काय शासन फॅसिलिटी देते? शासनानं आता याचं झेंडूचं प्लॅस्टिक फुलबंदी नुसतं अंमलात आणलेलं आहे, पण बाजारामध्ये भरपूर त्याचे फुलं प्लॅस्टिकचे अजूनही बाजारामध्ये आहेत। त्याच्यावर ठोस निर्णय अजून शासनाने केलेला नाही आणि आता या कालच्या ढगफुटीमुळे पांगराशिंदे येथे भरपूर नुकसान झालेले आहे। आमचं आता 1 एकर 2 एकर प्रत्येक शेतकऱ्याकडे सोयाबीन असो, हळद असो, झेंडू असो, पहिल्या सुरला तर उडीद, मूग गेलेला आहे। आणि आता हे झेंडूची अवस्था अशी, आम्हाला झेंडूवर म्हणजे पारंपरिक पिकाच्या व्यतिरिक्त आम्ही नगदी पिकाकडे वळू लागलेलो आणि फुलशेतीमध्ये भरमसाठ पैसा मिळेल या आशेनं आता सणासुदीच्या तोंडावर आमचा हा झेंडू जवळपास पांगराशिंदेमध्ये 1000 एकरवर आमचा झेंडू आहे आणि सगळा निस्ता नाबूद या कालच्या चक्रीवादळानं, ढगफुटीनं पूर्ण आडवा झालेला आहे। आणि दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या या सणासुदीच्या तोंडावर जे आता पैसे मिळणार होते ते आम्हाला अजिबात काही मिळणार नाही, सगळं मातीमोल झालेलं आहे। आणि सोयाबीन पाहता, सोयाबीनला आता उभ्या याच्यामध्येच त्याला मोड फुटायलेले आहेत, हळद सगळी नासायलेली आहे आणि कापूस सुद्धा आडवे झालेले आहेत, घाटर नासायलेले आहेत। आणि हे झेंडूचं पाहता पूर्ण 100% नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर राज्य सरकारने जे आहे ते प्लास्टिक फुलावरती बंदी आणली आहे, मात्र ती प्लास्टिक फुलावरली बंदी कुठेतरी कागदावरच आहे। आजही मार्केटमध्ये प्लास्टिक फुलं विकतायत असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचं आहे ते दिवाळी आणि दसऱ्याच्या तोंडावरती प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।